राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे दोन उमेदवार जाहीर झाले। भिवंडीमधून बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आले, तर बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। खरं तर मागच्या 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ही बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादीकडून उमेदवार होते। प्रीतम मुंडे यांच्या विरोधात त्यांची लढत झाली होती। आता पुन्हा एकदा बीडमधून पंकजा मुंडे यांच्या विरोधात बजरंग सोनवणे उमेदवार असणार आहेत। बजरंग सोनवणे यांनी लोकशाही मराठीशी संवाद साधत असताना आपला विजय निश्चित आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली। हे दोन्ही उमेदवार आपण पाहतोय, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे दोन्ही उमेदवार जाहीर झाले। त्यामध्ये बाळामामा म्हात्रे हे भिवंडी लोकसभेचे उमेदवार असणार आहेत, तर बजरंग सोनवणे यांना बीडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्यामुळे या उमेदवारांना नेमकं जनता कशा प्रकारे पसंती देते, कितपत त्यांना यश मिळतं, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे हे दोन शिलेदार काय भूमिका आपल्या मतदारसंघात बजावतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आगामी काळात या घडामोडी स्पष्ट होणार आहे। मात्र तुर्तास हे दोन्ही उमेदवार आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं जाहीर करण्यात आले आहेत। बीड लोकसभा मतदारसंघात काय घडामोडी करतात, राजकीय कशा प्रकारचे समीकरण असतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता एक मोठी बातमी ते भिवंडीमध्ये काँग्रेस नेते दयानंद चोरगेंनी आता बंडखोरी केली आहे। बाळामामा म्हात्रेंविरोधात चोरगे रणांगणात उतरणार आहेत। दयानंद चोरगे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर चोरगे काँग्रेसकडून लढण्यासाठी इच्छुक होते। राज्यातील इतर जागांसह भिवंडी लोकसभा मतदारसंघातून मैत्रीपूर्ण लढत असल्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार मैत्रीपूर्ण लढत देणार अथवा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी लढणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरगे यांनी दिली। वरिष्ठांचं जर एकमत झाला असेल आणि ही जागा महाविकास आघाडीला जर एक वेळ सुटली तर मग शेवटी कार्यकर्त्यांचा जो आग्रह असेल, कार्यकर्त्यांनी जर सांगितलं की ही जागेवर आपल्याला आता काही होऊ दे, आपल्याला या जागेवर आमचे कार्यकर्ते म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ही जागा अपक्ष म्हणून निवडणूक लढा आणि ही वेळ आली अपक्ष तर अपक्ष लढून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।